मुख्यमंत्री अजित पवार यांची परभणी सभा आहे आणि आपला डोर टू डोर प्रचार सुरू आहे, त्याला कसा प्रतिसाद भेटत आहे? आम्ही आता सर्व ठिकाणी प्रभागात डोर टू डोर प्रचार चालू आहे. तर आम्हाला जनतेकडून फार चांगला प्रतिसाद भेटत आहे. लोक आम्हाला त्यांच्या अडीअडचणी समस्या सांगत आहेत, जे की गेल्या 8 वर्षामध्ये जे सत्तेवर होते त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही. त्यामुळे ह्यावेळेस नक्कीच आमचा विजय होईल हे आम्हाला विश्वास आहे. प्रभागात अशी कोणत्या मुख्य समस्या आहेत जी आपण डोर टू डोर जात असताना नागरिकांना आपल्याला सांगत आहे? नेमक्या मूलभूत सुविधाच अजून सर्वांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. रस्ते, नाली, पाणी, लाईट ह्यांचा अजूनही तुटवडा आहेच. तुला संधी भेटली तर आपण कशा प्रकारे विकास करणार आहात? नक्कीच आम्हाला संधी भेटली तर आम्ही प्रभागाचा पूर्णपणे विकास करणार आहेत. सध्या आता आपल्या परभणीमध्ये एक फार मन प्रचलित होती की जगात जर्मनी, भारतात परभणी. पण आजच्या सद्यस्थितीला जगात जर्मनी आणि भारतात परभणी आहे, पण परभणी धुळीत आहे. जेणेकरून आपण त्याच्यावर मशिनरी धुळीच्या आहेत. आता मोठ्या सिटीमध्ये जेव्हा आपण जातो त्यावेळेस धूळ सक्शनची मशीन आहे, त्या आपण नक्कीच पुढच्या काळात येईल त्या काळात प्रस्ताव मांडून आणि ते घेऊन त्याच्यावर काम करूयात. भाजपचे नेते येणाऱ्या महानगरपालिकेवर आमदार महापौर बसेल, आमची सत्ता येईल असा दावा करत आहेत. काय वाटतं? नाही, प्रत्येक जण आपला आपला दावा करतायत, पण सद्यस्थिती पाहता राष्ट्रवादीचाच महापौर होईल असं दिसतंय. एकंदरीत सगळ्या परभणीची परिस्थिती बघता. मुख्यमंत्र्यांची 2 दिवसापूर्वी सभा झाली होती. त्यांनी म्हणले की परभणीच्या नेत्यांचा विकास झाला, म्हणून परभणी शहराचा विकास झाला नाही. परभणी आता जे काही नेते होते सत्तेवर तेच आज बीजेपी मध्ये आहेत. पक्ष बदलला, कपडे बदलले, पण माणसं तर तेच आहेत ना. काय विकास होणार आहे बीजेपी कडून? नवीन संधी, नव्या चेहऱ्यांना संधी देऊन बघा. विश्वास ठेवा, नक्कीच परभणी शहराचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. अजित पवार यांची जाहीर सभा आहे, काय आवाहन करणार नागरिकांना? नागरिकांना एकच विनंती आहे की सभेला या सर्वजण, दादांचे विचार ऐका. मागच्या राष्ट्रवादीच्या काळामध्येच परभणीची भरपूर काही प्रगती झालेली आहे, अजूनही भरपूर प्रगती होणार आहे. तुम्ही कदाचित ऐकलं असेल, बारामतीच्या बाबतीत अजितदादाचं विशेष लक्ष असतं, तसंच परभणीवरही अजितदादाचं विशेष लक्ष राहणार आहे. सर्वांना एकच नम्र विनंती आहे की उद्याच्या प्रचार सभेला या आणि 4 गोष्टी ऐकून जा दादांच्या, जे की नक्कीच परभणीच्या हिताच्या राहणार आहेत. मतदारांना काय आवाहन करणार प्रभागात? प्रभागातील मतदारांना एकच विनंती आहे की 4च्या 4 घड्याळ्याच्या समोरचे बटन दाबून एकदा मतदान करा आणि विश्वास ठेवून बघा की नक्कीच आपला विकास होणारच आहे.